तर हावळ्या तुला बावळा करून सोडीन मी. माझ्या नादी लागू नको. 420 लोकांना जे फसवलं ना, खोटे दस्तावेज केलेत ना, ते बघ पाहिजे. त्या संगीता वानखेडेला मिळून यांनी सुपारी घेतली माझी. अरे 420 तुझ्यावर गुन्हे दाखल. 420 आहे. तू मराठ्यांच्याच लोकांना फसवून, खोटे दस्तावेज करून कितीतरी लोकांना फसवलं आणि लोकांच्या जमिनी लुटून त्या गरीब लोकांना फसवून तू त्या विकल्या. त्याचा विषय बोलण्याचं म्हणजे जे संदीप दादा आहेत छावा संघटनेचे, मला खरं सरनेम त्यांचं नाही माहिती, पण तो संदीप काहीतरी आहे त्यांचं सरनेम, ते दादा आणि हावळे पाटलाची जी रेकॉर्डिंग आहे, हावळे पाटील एका कोणी माहीत नाही तुम्हाला, तर त्याची त्या हावळ्याची जी काही रेकॉर्डिंग आहे ती रेकॉर्डिंग माझ्यापर्यंत आली आणि ती माझ्या चॅनलवर मी टाकली. माझ्या चॅनलवर टाकल्यानंतर यांच्या बुडाला असे काय बुडबुडे सुटलेत माणसां बरं का, हावळ्याच्या बावळ्याच्या कावळ्याच्या. आणि मग हावळ्यांनी स्टेटमेंट दिलंय की मी असं काही बोललेलोच नाही. ती संगीता वानखेडे जी मनोज दादांना वाईट वाईट बोलती, त्या संगीता वानखेडेला मिळून यांनी सुपारी घेतली माझी. अरे 420 तुझ्यावर गुन्हे दाखल आहेत. अरे तू 420 आहे. तू मराठ्यांच्याच लोकांना फसवून, खोटे दस्तावेज करून कितीतरी लोकांना फसवलं आणि लोकांच्या जमिनी लुटून त्या गरीब लोकांना फसवून तू त्या विकल्यात. विकणाऱ्यांनाही फसवलं, याचं ऑन रेकॉर्ड आहे, तुझ्यावर आरोप आहे. बरं का रे हावळ्या, ए नाक लावून बोलू नको ले. बरं का रे, समाजाला विकून खाणाऱ्या, अख्ख्या समाजाला माहितीये कुणी कुणाला विकून खाल्लंय, कळलं ना. आणि तू म्हणतो की ते संदीप दादा तुझे जवळचे पाहुणे आहेत आणि ते संगीता वानखेडेने जरा ती रेकॉर्डिंग टाकली. ती रेकॉर्डिंग टाकायचं कारण अण्णासाहेब जावळे पाटील, आदरणीय सन्माननीय क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांना तू कुणाच्या जवळ तरी चुकीचं बोलला म्हणून त्यांनी तुला शिव्या दिल्या होत्या आणि म्हणून ती रेकॉर्डिंग माझ्यापर्यंत आल्यानंतर मी ती माझ्या चॅनलवर टाकली. माझ्या चॅनलवर टाकल्यावर काय बुडबुडे रे, तुम्हाला तर काही भेटलं वा चान्स काय तर म्हणे तुझा चान्स. तुला ना ओपन चॅलेंज आहे हावळ्या. 420 हावळ्या, तुला माझी ही ना चॅलेंज आहे, चॅलेंज. चल माझं रेकॉर्ड काढ, चल माझं लोकेशन काढ. मी कधी त्या संदीप दादांना भेटले, कधी त्यांच्याशी माझं बोलणं झालं. हो, त्यांचं माझं बोलणं झालं कधी माहिती का, काल. कशासाठी की ते म्हटले ताई साहेब त्याच्यामध्ये जे बोललेला आहे तो अण्णासाहेब जावळे पाटला, नानासाहेब जावळे पाटलांना बोलला नाही, तो अण्णासाहेब जावळे पाटलांना बोललेला आहे. त्याच्यामुळे जो नानासाहेबांचा तुम्ही फोटो टाकलेला आहे तो काढून तुम्ही अण्णासाहेबांचा फोटो तिथे लावा. ह्याच्यासाठी काल माझं त्यांचं बोलणं झालं बरं का. काल आम्ही लई इमानदार लोक आहे, मी तर लई इमानदार आहे, बोलणं झालंच म्हणेल बरं का रे. तुमचे सगळे लोक आता बरोबर तुमच्यापासून दूर जाणार आहे, कारण सगळ्यांना कळलंय तुम्ही किती समाजाला लुटून खाल्लंय, कळलं ना. बघ ज्या पद्धतीत तुम्ही रान माजवणं लावलं होतं ना, आणि ज्या पद्धतीत तुमचा असा या आमदारकीच्या निवडणुकीनंतर, नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर, महानगर परिषदेच्या निवडणुकीनंतर तुम्ही जे ढोंग बरं का, तुमचा गांजा फुक्या आणि तुम्ही लोक, तुम्हाला सुचत नाहीये काय करावं ते. गांजा फुक्याचं तर तोंड कायमचं बंदच झालेलं आहे आता. तो नाही, तो फक्त आता उड्या मारणार, याला उचकवणार त्याला उचकवणार, निघा करा धिंगाणा घाला, कारण याचं काही आता होत नाही. याचं कुणीही काय केलं, इथं आला पुण्यामध्ये त्या लेकरांचं वाटोळ केलं, त्या लेकरांना अटक झाली पुण्याच्या UPSC MPSCच्या. काय केलं यांनी, काय केलं रे यांनी, दगड उचलले इथं येऊन उकरले, उराना ढेकळं फोडले पुण्यात येऊन. यांनी काय केलं, तू बस रे, तू जास्त बोलतो का रे, ह्याच्याशिवाय तू काय करतोय. अरे तुला अक्कल सुद्धा नाही, तू कुठल्या कामासाठी आलाय, तू कशावर बोलतोय, ह्याची पण तुला अक्कल नाहीये. कशाला शहाणपणा शिकवतोय रे, संपला तू. जे दिले होते ना 1000 कोटी बरं का, आता ते त्यातले जे काय 200-300 कोटी खर्च झाले तुझ्याकडून, आपले जे आहे ना 700 कोटी ते जप, आता जप, ते सांभाळ. बाकी काय करू नको रे. आणि हे जे हावळ्यासारखे माणसं आहे ना आपले ठेव, तर ना तुम्हाला खाल्ल्याशिवाय, माझा खाल्ल्याशिवाय तुमचं पोटच भरत नाहीये. तर अरे काहीतरी पटराशी कारण सांग रे, पटनारशी कारण सांग. संगीता वानखेडेनी त्यांनी सुपारी घेतली नाही, चल थूक तुमच्यावर. अरे काहीतरी जरा सुधरा रे. समाजाचं वाटोळ तर केलंच तुम्ही, EWS मातीत घातलंच तुम्ही. पार लेकरांचे आयुष्य बर्बाद केले तुम्ही दलिंद्र्या. हो, सगळं वाटोळ केलं समाजाचं. बसाना नीट, आता घाला ना तुमची 7 कोटी कमावलेत ना, ते आता ते राखण ठेवा. अरे साधी गाडी घेतली मी तर माझ्या गाडीसाठी किती तुमच्या अकांत तांडव, पण ती माझ्या कष्टाची आहे.
कळलं ना? लावा रे माझी चौकशी, SIT माझ्यावर थापा, सगळे उत्तर मी देईल. पण तुला तर ना ती यासाठी घेतली का माग? मग सांगू का मी समाजाला? त्याच्यासाठी तुला आंदोलन करावं लागलं, उपोषण करावं लागलं. आम्हाला गरज नाहीये रे, आम्ही उजळ मात्यानं फिरणारी माणसं आहोत. कळलं ना? आम्ही चोऱ्या माऱ्या करून जगणारी माणसं नाहीये. आम्ही स्वतःच्या जन्मदात्याच्या डोक्यामध्ये वरवंटा घालून, कशासाठी तर जमीन, बायकांच्या नादाला लागून जी जमीन विकलेली आहे ना तू, फालतू बापाच्या डोक्यात वरवंटा घालून, तर तसं काही करून आम्ही ना नाव मोठं केलेलं नाही आमचं. कळलं ना? समाजाला कुणाची तरी सुपारी घेऊन, अरे खरे सुपारीवास तुम्ही रे, सगळे येणारे बाहेर एक दिवस, सगळं बाहेर येणार बरं का रे. हावळ्या बावळ्या 420 संघटना, तुझा नेता पण 420, तू पण 420, अख्खी टीम तुमची 420. तुमची 420 संघटना आहे ना, तिला नाव द्या 420 संघटना. तुमची 420 संघटना उभ्या महाराष्ट्राला सांगते आज, यांच्या संघटनेला 420 संघटना असं घोषित केलेलं आहे आजपासून. याची 420 संघटना, सगळे 420, यांचा नेता 420 आणि हे पण 420, यांच्यावर 420च्याच कलम आहेत. सगळे फसवणारे. कुणी जमिनीचे घोटाळे करतायत, कुणी रेतीचं काय टॅक्स भरत नाहीये, महसूल भरत नाहीये. सगळी तुझी टीम 420. लाजा वाटू द्या ना जरा. म्हणे संगीता वानखेडेने माझी सुपारी घेतली आणि त्या संदीपने माझा तो पाहुणा आहे आणि त्यांनी सुपारी घेतली आणि तिच्या चॅनलवर, अरे माझ्या चॅनलवर सत्य तेच बोलल्या जाईल. कळलं ना? माझ्या संघटनेचं नाव आहे अन्याय तेथे प्रतिकार आणि चूक तिथे बोलणार. यस, कळलं ना? जिथे चूक असेल ना तिथे बोलणार. मग समोर कितीही बलाढ्य असू दे. अरे तुमची अख्खी बलाढ्य टीम आहे ना, मातीत घातली मी. आखे असे लावलेले ते रोजाने ट्रोल करण्यासाठी, तरी तुमच्या ट्रोलिंगला मी घाबरले नाही रे. आणि उभी हयात तुमची मातीत गेली. 2.5 वर्ष तुम्ही मातीत घातले. किती लोकांना काय काय आम्ही दाखवलं. बोला हिच्या विरोधात बोला, पण काय रे, काही हाती लागला नाही तुमच्या. घंटा हाती लागला नाही तुमच्या, बरं का रे? त्याच्यामुळं सुधरा रे दलिंद्र. आणि महापुरुषांची नावं घेऊ नका. अण्णासाहेब जावळे पाटील, क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील, त्याच्यानंतर अण्णासाहेब पाटील, या 2 महापुरुषांनी जे समाजासाठी, मराठा समाजासाठी जे बलिदान दिलेलं आहे ना, ते कोणीच विसरू शकत नाही रे. तुम्ही काय त्यांची बरोबरी करणार? आणि तुम्ही त्यांची नावं घेऊ नका. तुमची लायकी नाहीये, तुमची पात्रता नाहीये की तुम्ही त्यांचं नाव सुद्धा तुमच्या तोंडात घेऊ नका रे. नीच माणसांनो, हे फार पवित्र माणसं होऊन गेलेत, निस्वार्थी लोक होऊन गेलेत. त्यांनी, अण्णासाहेब जावळे पाटलांनी काय केलं होतं? बारदान आहे ना, बारदान ते घातलं होतं की माझा समाज हा वनवासी आहे, माझा समाज हा वनवासी आहे. बारदान घालून त्यांनी समाजाची अवस्था ही सरकार पुढे मांडण्याचा प्रयत्न केला होता. आणि तुम्ही लोकांनी काय केलं रे? अरे तुझा नेता 20-20 हजाराचा ड्रेस, तुझा नेता 50-50 हजाराचा बूट घालतोय. समाजासाठी लढणारा आहे तो, करोडोच्या गाड्यांनी फिरतोय. समाजासाठी लढतोय का रे तो? कुठल्या समाजासाठी लढतोय? गरीब समाजासाठी लढताना गरीब म्हणून लढ ना. का तुझ्या अंगावर 10-10, 15-15, 20-20 हजाराचा ड्रेस रे बाबा? नाही. माझ्या अण्णा पाटलांनी काय केलं? माझ्या अण्णासाहेब पाटलांनी काय केलं? बारदान घातलं होतं अंगामध्ये. माझा समाज वनवासी आहे. कुठं तुम्ही त्या महापुरुषांची बरोबरी करता रे? कुठं तुम्ही त्या महापुरुषांची बरोबरी करता? त्यांचं लाजा नाही वाटत का रे तुम्हाला? विकल्यात का रे? आणि पुरा वर तोड करून म्हणे मी त्या विजू घाडगे पाटील. अरे विजू घाडगे पाटील कधीच विकले गेला तुम्हाला? काय त्याचं सांगतो तू? तो विकला गेला. संदीप दादा कोण आहेत ना, ते नाही विकले गेले म्हणून तर विजू घाडगे पाटलाला काहीच वाटलं नाही, कारण त्याचा मेवणा आहे. अण्णासाहेब जावळे पाटील हे त्याचा सख्य मेवणे आहेत, तरी त्याला काही वाटलं का? नाही वाटलं. तो तुला काय म्हणतो? तू बोलूच शकत नाही असा. वा क्या बात आहे, मस्त छान. अरे ज्या वेळेला तू ते असं डगमगला बोलताना तेव्हाच कळलं ना, तेव्हाच कळलंय तू बोललेला आहे त्यांच्याबद्दल तू. आणि काय सांगतो तुम्ही? उत्तर दिलं नाही म्हणजे मी यावून माझा तुझ्या तर चालला सांगायला नाही. चला तुम्हाला ओपन चॅलेंज आहे, ओपन. चल लाव माझी SIT, चल काढ माझे सगळे डिटेल की अरे ते दादाच काय, पण मी कुठल्याच लोकांच्या संपर्कात आहे का बघ. मी आहे कुठल्या विचारवंतांच्या, साहित्यिकांच्या संपर्कात. मी ना सरकारच्या संपर्कात आहे ना मी कुणाच्या संपर्कात आहे. मला ज्ञान घ्यायला आवडतं आणि ते ज्ञान समाजहिताचं असेल ना तर मी नक्कीच घेते आणि ते अशा विचारवंत लोकांकडनं घेते. मी विचारवंत लोकांच्या संपर्कात आहे, बरं का रे. आणि जे लोक
चुकीच्या विरोधात मध्ये बंड पुकारतात ना, हां त्या लोकांचा मी सन्मान करते बिलकुल. जशी की ते संदीप दादा, त्यांचं रेकॉर्डिंग माझ्यापर्यंत आलं आणि मी माझ्या पेजवर ते टाकलं, तर काय यांच्या मुळव्यातच बाहेर आली, यांची बादा बादा बादा. याच्या पोटात मध्ये हरण्या झाला, पोटात. लोकांच्या कुठं होतं माहिती तुम्हाला, याच्या पोटात झाला हरण्या हावड्याच्या. आणि म्हणून तो ॲडमिट होता 15-20 दिवस. तर हावड्या, तुला बावळा करून सोडीन मी, माझ्या नादी लागू नको. 420 लोकांना जे फसवलं ना, खोटे दस्तावेज केलेत ना, ते बघ पहिलं, माझ्या नादी नको लागू.